हे काय दाखवायला आणलंयस? ही बिल्डिंग मी फायनल केली कशासाठी? आपल्यासाठी. आता आपल्याला फ्लॅट घ्यावा लागेल ना. काय? हे बघ, त्या दिवशी ना मी इथून असं जात होतो तर ही बिल्डिंग दिसलो. थोडीशी चौकशी केली आणि ठरवून टाकलंय घेऊयात आपल्यासाठी. विकत? ती बिल्डिंग नाही घ्यायची आहे, एक फ्लॅट घ्यायचा आहे. ऑफकोर्स, पण ही बिल्डिंग पण बिन काय नाही आता. मला तर बिल्डिंगचं नाव पण आवडलंय, आशिकाना कॉमेडीमिनियम. आशियाना कॉन्डोमिनियम. हा तेच ते. बेडू चल. हे हसते काय? अरे परवडणार आहे काही? मग आता माझे सगळे प्लॅन्स रेडी आहेत आणि तू काय चिंदी समजलीस का मला? तसं नाही रे, पण हे बघ, हे बघ, अजून ही बिल्डिंग बनायला 3.5 वर्ष लागणार. आता आपली शेवटची परीक्षा, त्यानंतर कॅम्पस मधून जॉब, मग थोडासा अनुभव आणि जॉब बदलायचा, त्यानंतर प्रमोशन. प्रमोशन, मग हळूच आपण एक आपला छोटासा स्टार्टअप सुरू करू. स्टार्टअप्स नंतर थोडेसे पैसे ना आपण शेअर्स मध्ये गुंतवू. त्यानंतर एंगेजमेंट, म्हणजे बघ, हे शेअर्स, आपला नवीन जॉब, आपला नवीन स्टार्टअप, ह्या सगळ्यानंतर आपल्याकडे खूप पैसे येतील ना. मग त्यानंतर 3.5 वर्ष कशाला, 2 वर्ष 11 महिने 12 दिवस संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घेतला. वा छान. मग लग्न. तुला डायरेक्ट इकडेच आणणार घरमालकीण म्हणून. मग तू, मी, आपला नवीन फ्लॅट, समोरचा मस्त व्ह्यू. कसा वाटला माझा फ्लॅट? मस्तच, सुपर. पण सगळे पैसे तू एकटाच कमवणार? वो क्या है ना, वो मैं हमारी घर की मालकिन को ऐसा टेंशन नहीं देना चाहता ना. अच्छा. म्हणजे फ्लॅट मी घेतो, त्यानंतर फर्निचर वगैरे, घरातलं बाकी सामान तू बघ. बहुत बड़े सपने है तुम्हारे. तो फिर तू काही चिंदी समजलीस काय मला? यू जस्ट ट्रस्ट मी अँड सपोर्ट मी. ओके, ठीक आहे. आता निघूया. लंच ब्रेक झालाय माझा. रिक्षा बसने जाऊया. आता तू म्हणतेस म्हणून बसले जावे, नाहीतर हे असं सार्वजनिक वाहनांनी मी नसतो फिरत. अच्छा. आपल्याला सगळ्या पर्सनल गोष्टी लागतात. तुला तर माहिती आहे, आपला त्याचा पर्सनल फ्लॅट झाला,